नमस्कार रसिक प्रेक्षक हो, मी शंकर खांडेकर सादर करतो एक मराठी कथा. कथेचं नाव अशा असाव्यात सुना. मित्रांनो, आजकाल घराघरामध्ये आपल्याला माहित आहे, सुना आल्या की एका घराची दोन घरं होतात, भांडणं होतात, घरं फुटतात असं म्हटलं जातं. पण ही कथा मात्र त्याला पूर्णपणे अपवाद आहे. आपल्या सासू सासऱ्यासाठी सुनांनी काय केलं हे सांगणारी ही कथा आहे. मित्रांनो, कथेचं नाव आहे अशा असाव्यात सुना. भल्या पाटीच्या थंड गारव्यामध्ये म्हातारी चुलीसमोर बसून त्या चिपाड ढकलत बसली होती. पण गारव्यामुळे चिपाड ओली झाली होती आणि ती काही जळत नव्हती. सगळीकडे धूर होत होता. नाका तोंडात गेलेला त्या धुराचा तिथे बसलेल्या म्हातारीला त्रास झाला आणि तिला खोकला येऊ लागला होता. तिचा आवाज ऐकून तो ओसरीमध्ये कलंडलेला म्हातारा उठून बसला आणि त्याच वेळी तो उठला आणि कोपऱ्यातला एक कागद आणि फाटलेले कापड घेऊन म्हातारीकडे चालून जाऊ लागला. त्या म्हाताऱ्यानं घाईघाईने आणलेले कागद आणि चिंध्या चुलीमध्ये ठेवल्या. फुंकणीने ते फुकायला लागला. चुलीतील लाकडांनी लगेच पेट घेतला. वृद्ध स्त्रीला त्याने सुद्धा जरा बरे वाटले होते. आज म्हातारं जरा शांतच होतं. ते दिसत होतं. हे म्हातारीनं पाहिलं होतं. म्हातारीला असं गप्प बसलेलं बघून म्हातारीच्या लगेच लक्षात आलं आणि तिने लगेच म्हाताऱ्याकडे पाहिलं आणि विचारलं, काय हो धनी, रात्रभर काय तुम्ही झोपलाच नाहीत? सारखी कुस बदलत होतात. तुम्ही अशी रात्र जागून काय होणार आहे का? आज घराच्या होणाऱ्या वाटण्या काय थांबणार आहेत का? पण आपली पोरं भावकी समोर आणि 4-5 पंच मंडळी समोर अंगणात जो काही तमाशा करणार आहेत तो काही अशानं थांबणार आहे का? म्हातारी बसून डोळ्याला पदर लावत म्हणाली. तसे ते म्हातारे बाबा पण हातात मिसरी घेऊन बोलू लागले होते. कळतंय ग मला दुर्पदे सगळं. आपलं संपूर्ण आयुष्य तर हेच काड्या गोळा करण्यात आपण घालवलं आहे आणि त्याच्याच वाटण्या होत आहेत. म्हातारी सुद्धा म्हाताऱ्याला बोलताना ऐकून बोलू लागली होती. पण त्या पडद्यामध्ये राहणाऱ्या इठोबा अण्णा बायजा म्हातारीसारखं आज आपल्या पोरांनी इतर वस्तू सोबत आपल्याला पण वाटून घेतलं तर उद्यापासून चुलीत घालायला चिंध्या कोण आणून देणार मला? दोघे सुद्धा एकमेकाकडे बघतच राहिले होते. आणि नंतर दुपारी एक बैठक झाली आणि सर्व पंच मंडळी तेथे जमली होती. सर्व शेजारी सुद्धा एकत्र जमले होते आणि एका कोपऱ्यात म्हातारा पण उभा होता आणि आत म्हातारी डोक्यावर पदर झाकून चुलीजवळ बसली होती आणि येणारे हुंदके मूकपणे गिळत होती. बाहेर त्यांची मुलं बोलत होती आणि ऐकायला बाकीचे तर होतेच बाहेर. पण त्यांना त्यांची धाकटी सून मात्र कुठेच दिसली नाही आणि त्यांची मोठी सून मात्र हातात एक गोळी आणि पाण्याचा ग्लास घेऊन बाहेर आली होती आणि ती म्हणाली, जरा वेळ थांबता का? आमच्या दादांना साखर आहे. आधी त्यांना गोळ्या घेऊ दे. मग काय मी तुम्हाला अडवायला मध्ये येणार नाही. मोठीच्या डोक्यावरचा पदर तसाच होता आणि तिने तिचे हात तिच्या सासऱ्यासमोर नेत त्यांना गोळ्या दिल्या. त्यांच्या डोळ्यात बघून तिला सुद्धा वाईट वाटलं, पण ती सुद्धा तिच्या नवऱ्यासमोर हातबल झाली होती. तिने जमलेल्या सर्व मंडळींनी आपल्या मोठ्या सुनेचे खूप कौतुक केले. पण त्यांची ही दोन्ही मुलं मात्र कोणाचं काहीच ऐकायला तयार नव्हती. दोघी एकमेकांच्या अंगावर धावून जात होते. बापाचे झालेले मोतीबिंदूचे ऑपरेशन व आईला आलेला झटका, त्यासाठी खर्च केलेला
पैसा सुद्धा या दोघांनी बोलून दाखवला होता. आणि हे सर्व ऐकून म्हातारा आई वडिलांचा जीव तीळ तीळ तुटत होता. आणि त्यानंतर धाकटा मुलगा बोलू लागला, माझ्याकडे आई असू देत, त्यानं माझ्या पत्नीला थोडं मदत होईल असं तो म्हणाला. मी पण हेच बोलणार होतो. मोठा मुलगा म्हणाला, माझ्याकडे बा असू देत, मी कामाला गेल्यावर चिन्या आणि पिंकीला शाळेत तरी सोडतील, येताना काहीतरी कालवण करायला घेऊन येतील आणि दळणपर आणतील. धाकट्या मुलाने आई आणि मोठ्या मुलाने बाप असे वाटून घेतले होते. त्यांचं बोलणं ऐकून तर म्हातारी मोठमोठ्यानं रडूच लागली होती. आता म्हातारे आजोबा पण हळवे झाले होते. एवढा वेळ धरलेला संपूर्ण धीर सुटत चालला होता आणि ते कापऱ्या आवाजात फक्त एवढेच म्हणाले की, पांडुरंगा, हाच दिवस दाखवायचा होता तर आधीच उचलायचं होतं ना आम्हाला. आत उभी असलेली मोठी सून लगेच बाहेर आली आणि तिच्या सासऱ्याचे पाय धरून खूप रडू लागली. सर्व काही वाटण्यात झाल्या आणि त्यानंतर सरपंचाचा निर्णय आला. असं पोरांनी सांगितलं आहे तसंच होईल. ते पुढे बोलत होते की कुठून तरी लहान सून येऊन त्यांच्या समोर उभी राहिली. ती अतिशय रागात दिसत होती. तिला बघून सगळे अवाक झाले होते. सगळीकडे शांतता पसरली होती आणि लहान सून बोलू लागली, अहो सरपंच साहेब, आई बा काय वस्तू वाटतात का तुम्हाला वाटून घ्यायला? आणि तरीही जर काही वाटून घ्यायचं असेल तर बाकी सगळं वाटून घ्या, पण आई बा अजिबात वाटायचे नाहीत. मी जिवंत असेपर्यंत ते दोघे पण माझ्या सोबतच राहतील. त्यांच्या वाटण्या आता कोण करते तेच मी बघते, असं धाकली सून म्हणाली. त्यावेळी सरपंच म्हणाले, अहो वहिनी, पण आम्ही तेच करतोय. तुमच्या नवऱ्यानं आणि दिरानं वाटण्या करताना असेच सांगितले आहे. तशी धाकटी करालीच. मी माझ्या आत्या मामा सोबत त्यांच्याच घरात राहणार आहे. त्यांना राहायचं असेल तर खुशाल एकटं राहू द्या. मला माहित आहे की मोठ्या बाईला सुद्धा हेच पाहिजे आहे. त्यांनी ज्याप्रमाणे मामांजीचे पाय धरले आहेत हेच त्यांचे साक्ष आहे. अहो आज माझा नवरा मोठा झाला आहे आणि माझे धीर सुद्धा, पण ते आता उंदीर मांजरासारखे भांडायला सुद्धा लागले आहेत. पण माझ्या सासू सासऱ्यांनी त्यांच्यासाठी आजपर्यंत खूप खस्ता खाल्ल्या आहेत हो. अहो ज्याप्रमाणे वंश ह्या घरात वावरत आहेत त्याचप्रमाणे आम्ही दोघी पण आमचं लग्न झाल्यापासून ह्या घरात वावरत आहोत. आत्या मामांजी माझे सासू सासरे आहेत. मी म्हणणार नाही की ते माझे आईबा आहेत, पण जर माझ्या भावांनी माझ्या आईबाला असं वाटलेलं जसं मला आवडणार नाही तसं माझ्या सासू सासऱ्याला वाटलेलं सुद्धा मला आवडणार नाही. ते ऐकून थोरली लगेच हजर झाली आणि नवऱ्याला म्हणाली, मीच पाठवलं होतं धाकटीला. सकाळी कचेरीमध्ये आम्हाला काडीमोड पेपर आणायला ती गेली होती. आज आम्ही दोघी सुद्धा काडीमोड घेतोय. त्यामुळे तुम्ही दोघेही खुश राहा. आम्ही आमच्या आत्या आणि मामांच्या चरणी सदैव राहणार आहोत. ती असं म्हणाले आणि त्या क्षणी आत बसलेली तिची सासू लगबगीने बाहेर आली आणि तिने या दोघींनाही जवळ घेत कुरवाळलं, तुम्ही आमच्या सुना नाही लेकीच आहात. आज त्या दोन्ही सुनांच्या डोक्यावरून हात फिरवत असतानाच म्हातारीच्या थकलेल्या पापण्यामधून अलगद अश्रू तरळले होते आणि मोतीबिंदू झालेले त्यांचे डोळे मात्र आनंदाने भरले होते. दुसरीकडे बराच वेळ आपल्या मर्यादा ओलांडून आपापसात वाद घालणारे दोन्ही भाऊ आपली मान खाली घालून शांतपणे एक बाजूला उभे राहिले होते. एका बाजूला उभे राहिले होते. आज त्यांच्या दोन्ही सुनांनी मिळून ही गोष्ट सिद्ध केली होती की भूतकाळातील काही गृहीतके चुकीची सुद्धा असू शकतात. सुनामुळेच अनेक कुटुंब तुटतात आणि विभक्त होतात.
हा समज आज या दोन्ही सुनांनी साप खोटा ठरवला होता, साप खोटा ठरवला होता. मित्रांनो, या कथेचे लेखक माहीत नाहीत. ही कथा ज्यांची असेल त्यांना त्या कथेचे सारे श्रेय जाईल. धन्यवाद, धन्यवाद.